भोपळ्याची भाजी। हे भोपळा, कांदा, टमाटर आणि शेंगदाण्याचा कूट आहे। मिरची पावडर, गरम मसाला, हळद आणि मीठ। आता करते भाजीला सुरुवात। तेल टाकायला लागले कढईत। कांदा टाकायला लागले कढईत। तेल गरम झाला। आता तिथे फिरवून घ्या कांद्या। कांदा तळू देते तेलात। आता टाकायला लागली टमाटर। झाला आपला कांदा तयार। आता फिरवून देते। सगळे मसाले टाकले जाते। आता टाकते मसाले। सगळं याच्यात मिरची पावडर, टमाटर सगळं लगेच, हळद, मीठ सगळं एकदाच काढून घेते मी। शेंगदाण्याचा कूट। आता टाकते भोपळा। आज काय माझ्याकडे संभार नाही। आज दारावर संभारावाला कोणी आलंच नाही। आज भाजीला संभार नाही। आता मिक्स करायला लागले। थोडं होऊ देते या भाजीला आता तेलात। आता ठेवते याच्यावर झाकण। आता होते ते या भाजीला आणि तेलात भात मिळवून याच्यात पाणी टाकते। आता काढते कढईवरचं झाकण। भाजी होऊ देते। आता पाणी टाकते त्या भाजीत आणि पिकून पोळ्या करते। फिरवून देऊन घेते मग पाणी टाकते। आता टाकायला लागली पाणी भाजी शिजायला। हे मसाल्याचं पाणी धुवून टाकते वाटी। थोडं टाकते डबल शिजायला भोपळा। शिजू देते हिला या भाजीला। निपुण करते आता पोळ्या। आता थोडं झाकण। तवा पोळ्या करायला
उंडा करायला लागली पोळीसाठी. आता घेते मुरकून आहे उंड्याने. आता करते लाटायला सुरुवात. आता झाली लाटणं. आता याला तेल लावते. आता घेते पोळीला मुरकून. झाला आपला उंडा तयार. झाली पोळी लाटायला सुरुवात. आधी काठ दाबली तर मग पोळी पण पतली होती. काठ दाबत जायचे आधी पोळीची. झाली आपली पोळी तयार. आता टाकते तव्यावर. थोडं तेल लावते. आता टाकली तव्यावर. आता लावायला लागले तेल वरून. आता हिला लाटून घेते पोळीला. पलटून आता लाटायला लागली दुसरी पोळी. आता लावते तेल. आता घेते हिला मुरकून. आता वरून लावलं. पोळी पातळी आता. आता लाटायला लागले. एकदा या पोळीला तेल. आता काढते कढईवरचं झाकण. भाजी होऊ देते. आता पाणी टाकते त्या भाजी. पिकून पोळ्या करते. एकदा फिरवून देऊन घेते. मग पाणी टाकते. आता टाकायला लागले पाणी. भाजी शिजायला. हे मसाल्याचं पाणी धुवून टाकते वाटी. थोडं टाकते डबल शिजायला. शिजू देते हिला आता या भाजीला. निपून करते आता पोळ्या. आता थोडं झाकण. तवा पोळ्या करायला सुरुवात करते. आता करू आपण पोळ्या करायला सुरुवात. आता उंडा करायला लागली पोळीसाठी. आता घेते मुरकून आहे उंड्याने. आता करते लाटायला सुरुवात. आता झाली लाटणं. आता याला तेल लावते. आता घेते पोळीला मुरकून.
आपला उंडा तयार झाली. पोळी लाटायला सुरुवात. आधी काठ दाबली तर मग पोळी पतली होती. काठ दाबत जायचे आधी पोळीचे. झाली आपली पोळी तयार. आता टाकते तव्यावर. थोडं तेल लावते. आता टाकली तव्यावर. आता लावायला लागले तेल वरून. आता हिला टाकून घेते पोळीला. आता लाटायला लागली दुसरी पोळी. आता लावते तेल. आता घेते मूळ. आता वरून लावलं. पोळी पातळी आता. लाटायला लागली. एकदा या पोळीला तेल चोपडते. तेलाला लवकर होते पोळी. पहा आपली पोळी कशी फुगली. आता पलटवलं पोळीला. आता ही झाली आपली पोळी तयार तव्यावर टाकायसाठी. आता एकदा भाजीला फिरवून देते. डागू नाही म्हणून भाजीला मग फिरवून देते. नाही भाजी फिरवली तर डागते. आज काय भाजीला समाधान नाही, काहीच नाही. कधी कधी नाही डाळ येते भाजीपाला. कधी कधी काहीच येत नाही. आज काय आलंच नाही. लागली आपली पोळी सकाळी. आता थोडस तेल लावते. पोळीला असं थापून घेतलं तर मग नरम पोळी बनते. शेकली आपली पोळी. टाकायला लागली आता दुर्डी. आता हिला घेते तेल चोपडून. आता टाकते तव्यावर. आता वरून तेल लावायला लागले. आता घेते पोळीला पलटून. आता हिला वरून लावते तेल. आता या उंड्यात तेल लावायला. आता लाटायला लागली पोळ्या. आता घेते पलटून.
कशा वाटल्या पोळ्या तुम्हाला? आता भाजी शिजली, आता भाजी दाखवते तुम्हाला. आता गॅस बंद करते. झाली भाजी तयार. कशी वाटली भाजी तुम्हाला नक्की सांगा कमेंट मध्ये. चला भेटू आता पुढच्या